बे पोट्यो वावरात आलो आहे. गव्हाचं पीक पा मस्त 2 एकरात गव्हाचा प्लॉट लावला आणि गहू आता ह्या पकून राहिला. हे कोणतंच व्हेरायटीचं बियाणं नाही होय. धरलं मार्केटमधला चांगला शरबती गहू पाहिला आणि चांगल्या क्वालिटीचा गहू पाहून आणला आणि पेरून टाकला. कारण हे 35 रुपये किलोचं बियाणं आहे आणि मार्केटमध्ये पेराचं बियाणं 80 रुपये किलो होतं. आता या पूर्ण ज्या गव्हाच्या उंबया आहे या भरत आल्या. आता हे बा पूर्ण पकला आता. ठीक आहे, आता पूर्ण पकले आहे. आता एक पाणी द्यायचं काम आहे. एका पाण्यात पार याचा खेळ खतम होऊन जाते. ठीक आहे, हे पहा आता हे खाली आला. या भाजून बी एक नंबर लागते. टपोरा दानाचा मस्त गहू आहे शरबती. MP शरबती वय ह्या मध्य प्रदेशातला. सुपर आहे हे. आता पटपाणी देणं चालू आहे. स्प्रिंकलरनं काही हिशोब नव्हता लागून राहिला. ते पेरताना लेखानं लय गॅपा ठेवल्या. तर वावरात आल्याशिवाय मजा नाही. हप्त्यातून तरी एक वेळा वावरात या लागते. पण या कामाच्या धांदलीत काही वेळ भेटत नाही. आज रविवार आहे म्हणून वावरात आलो. ज्या मातीतून मोठं झालो त्या मातीशी नाळ जुळून असली पाहिजे म्हणून वारंवार वावराची आठवण येते. आणि जिथं आपण घडलो त्या मातीले आपण विसरता कामा नये. म्हणून बाबाजी म्हणे यावर्षी वावर लावून द्यायचं. पण माझी काही इच्छा होऊन नाही राहिली वावर लावून द्यायचं. कारण त्याच्याकडून आता काही होत नाही आमच्या बाबाच्यानं. आणि वावर लावून दिलं तर दुसरे कसे करते आणि का करते. आणि आपल्याला वावरात यायची उजागरी नाही राहणार वावर जर मक्त्यानं लावून दिलं तर. म्हणून आता का करायचं बा, लावायचं का नाही याचा विचार चालू आहे. आता हे बा एका झाडाले उंबया पा किती आहे. एका झाडाले हे एका गव्हाच्या उंबया आहे. जवळपास 7 8 उंबया आहे. तर गव्हाचं चांगलं पीक झालं. तुरी काढून झाल्या. तुरी किती झाल्या रे तुरी? 22 कट्टे. कमी झाले रे. हां काहून कमी झाले? हां गहू कमी झाले म्हणते. दादा हे गाजर गहू किती वाढलं होती त्याच्यात रे? हां हे इथं सांबार आहे, पालक आहे, लावली घरी खासाठी. सांबार गावरानी सांबार आहे. असं आहे भाऊ, वावर आहे तर मजा येते वावरात मटण बिटन करायला. अरे संबा आपल्या वर्षी हे असेल ना रे कोंबडी. कोंबडं गिंबडं असेल ना एखादं.